बातमी राजकीय वर्तुळातली आहे, कारण दिवाळीनंतर आता निवडणुकीचे फटाके फुटणार आहे अशी चर्चा आहे। निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यात होईल अशी देखील बातमी पुन्हा एकदा समोर येते। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, तर जानेवारीत मुंबईसह सर्व पालिकेच्या निवडणुका या होणार आहेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, कालही आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो। साधारणपणे म्हटलं जात होतं की ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होईल। आता मात्र स्पष्ट संकेतच मिळत आहेत दिवाळीनंतर निवडणुकांचे फटाके। निश्चितच लागली, कारण दिवाळीनंतर लगेचच पहिल्या आठवड्यामध्ये या पहिल्या टप्प्यातील ज्या निवडणुका आहेत त्या पार पाडायला मिळतील आपल्याला। आणि त्याच्यामध्ये विशेष करून पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्यांचा बार उडायला पाहायला मिळेल। आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि तिसरा टप्पा म्हणजे जानेवारीमध्ये मुंबईसहित ज्या 29 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका अपेक्षित आहेत। आणि त्या दृष्टीने आता भाजपनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। या संदर्भात काल भाजपची मुंबईमध्ये सुद्धा एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये भाजपचे मुंबईतील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांची 2 बैठका एक बॅक टू बॅक पार पडल्या होत्या। आणि एकूणच जर पाहिलं असेल तर भाजपने आता आपल्या या निवडणुकांच्या माध्यमातून कुठेतरी आपलं बिगुल जे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने वाजवलेलं होतं, आता त्याच्या अनुषंगाने रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।